स्पॉटलाइट केले ते. केलंय केलंय हा. ताई. अशोक सर काढा म्यूट करा. अनम्यूट करा. माईक ओपन करा मामा. हा माईक ओपन. हा, येस. बोला बोला. नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, काय कशासाठी चालू केला, आता काय एक्सपिरियन्स? तेजनेंद्र. जय जिनेंद्र. मी अशोक बिराज रायबागचा ओरिजिनल, आता बेळगावला असतोय. माझा प्रॉब्लेम आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे. हॅलो, येतोय आवाज? पार्किन्सनचा प्रॉब्लेम सुरू झालाय. वय माझं 78, 78. पार्किन्सनचा प्रॉब्लेम, हार्टचे स्टेंट घातले 4. आता मिलिंद साहेब मला परवा भेटले मार्च मध्ये, आणि माझे रिलेशन मधले आहेत. म्यूट झाला आणि झाला म्यूट झाला मामा. मामा म्यूट झाला. मामा माईक ओपन करा. लक्षात येत नाही. पार्किन्सनचा आणि हार्टचा प्रॉब्लेम म्हटले ना, स्ट्रेंथ घातले पार्किंग एक स्ट्रेंथ सांगितलं. घातले सांगितले. मामा म्यूट झाला. म्यूट माईक ओपन करा. कॉल आल्यामुळे पूर्ण डिस्कनेक्ट झाले. हा, पार्किन्सनचा प्रॉब्लेम सविता ते तुम्ही हा, बोल. ओके ठीक. परवा मग आम्ही पण भेटलो त्यांना, बरोबर आहे. शुगर पण आहे, बीपी पण आहे त्यांना. त्या एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि त्यांचं पूर्ण वजन पण वाढलेलं आहे. पार्किन्सनमुळे खूप हात हालत होता. आणि मिलिंदानी मला भेटले एका लग्नात आमच्या दिरांच्या मुलीच्या, आणि त्यावेळेला म्हणाले तुम्ही काय करताय, एवढं छान दिसायला लागलाय. त्यावेळेला त्यांना विचारल्याबरोबर त्यांनी आमच्याशी संपर्क साधून सगळी माहिती घेतली, आणि ते गेले बेळगावला गेल्यानंतर 8 काय 15 दिवसांनी फोन केला, आणि ते कंटिन्युअस आमच्या संपर्कात असतात. बर्थडेला वगैरे सगळं करत असतात. त्यामुळे त्यांनी 15 दिवसांनी आम्हाला संपर्क साधल्याबरोबर आम्ही चौकशी केल्यावर तुमच्याशी मीटिंग लावली, आणि त्याच्यानंतर त्यांची आपलं व्यवस्थित सगळं फॉलोअप करून गायडन्स चालू झाला त्यांच्या. आणि आता त्यांना डॉक्टर, त्यांचे कोणते होमिओपॅथिक डॉक्टर आहेत कोल्हापूरचे, आणि दर 3 आठवड्याला काहीतरी त्यांची चेकअप असते. आणि तिथं प्रत्येक चेकअपला डॉक्टर सांगतायत की थोडी थोडी इम्प्रूव्हमेंट चालू आहे म्हणून. येस, ओके. हा, इम्प्रुव्हमेंट असेल ना, वय 78 आहे. 78 ला इम्प्रुव्हमेंट व्हायला लागल्या. आम्ही म्हणतोय प्रॉब्लेम पहिल्यांदा थांबू दे, मग तो रिव्हर्स येऊ दे, मग थांबून परत ते रिव्हर्स, कारण फ्लो पुढं चालू, शरीर झिजायला लागलंय, वयाच्या मानाने त्याचा स्पीड वाढत असतो. मग आपल्याला इथं रिव्हर्स आपण येतो ना, हे खूप भारी आहे. ओके, चलो जोरदार. पार्किन्सन्स मध्ये पण कॉन्फिडन्स पूर्ण लॉस असतो बरं का, त्याच्यामुळे तो जरा जरा जरी यायला लागला, माझ्या हातात मी हे पकडायला लागले, मला स्वतःला वाटायला लागलं की मी एक चमच्यानं खायला लागले, ओके जाणार आहे तोंडात माझ्या, आणि मला स्वतःला माझा हात असा हे व्हायला लागलाय, आणि माझा किती कॉन्फिडन्स जाणार, माझ्याकडे सांडलं जाईल, माझ्याकडे खराब होईल, कपडे खराब होतील. 78 घरात कोणीतरी करणार आहे, त्याला काय वाटेल, किती प्रॉब्लेम्स असतात माहितीये. एक मनाची स्थिती ना एवढी गोंधळलेली होऊन जाते. म्हणून आपल्याला आपलं शरीर ओके ठेवायचं असेल तर आपल्या मनावर पण काम करावं लागणार आहे, मनाची स्थिती समजून घ्यावी लागणार आहे, आणि मनाच्या स्थितीसाठी ऑलवेज आपण आपल्यावर काम करत राहायला लागणार आहे. जाऊ आता आपण आजचा टॉपिक, आज डॉक्टरांचा टॉपिक असतो